किडनी निरोगी ठेवण्यासाठी मी काय खाऊ? नमस्कार, मी डॉक्टर विनय चौगुले, मूत्रतज्ञ, जयवला हॉस्पिटल. आता आपण बघतोय की किडनीच्या आजाराची संख्या वेगानं वाढत आहे. गावागावात डायलिसिस सेंटर निघत आहे. त्याचं कारण म्हणजे किडनी रोगांची वाढणारी संख्या. किडनी निरोगी ठेवण्यासाठी आपण आहारामध्ये जी प्रथिनं आहेत ती प्राण्यांपासून मिळणारे म्हणजे मटन, चिकन, मासे हे जास्त न खाता वनस्पतीपासून मिळणारी प्रथिनं म्हणजे टोफू, पनीर किंवा डाळी यांचं प्रमाण बॅलन्स केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आहारात पालेभाज्या, रसदार फळं यांचा योग्य तो वापर केला पाहिजे. जशी आपल्याकडची ताजी फळं मिळतात, पेरू, कलिंगडे, मोसंबी, संत्री यांचा भरपूर वापर आहारात आला पाहिजे. ज्या गोष्टीला चावावं लागतं किंवा चवून खावं लागतं जसं काकडी, गाजर, बीट, मुळा यांचा आहारात आपल्या वापर आला पाहिजे आणि इतर पातळ पदार्थ यांचा योग्य तो वापर झाला पाहिजे. साधारण 2 ते 2.5 लिटर या पदार्थांमधून लिक्विड्स आपल्या आहारात गेलं पाहिजे. जसं काही आमटी, सरबत, ताक, कोकम यांचा योग्य वापर आपल्या आहारात असेल तर किडनी आजारांची संख्या कमी होण्यास मदत होईल.